काँग्रेस देशात भीतीचं वातावरण निर्माण करते। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। युद्धाच्या झळा कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, मात्र काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नाही, मोदींचा आरोप। नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब, दिल्लीत याच घोषणेची धूम। संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा, तर संजय राऊतांकडून सकाळी भोंगा वाजवून अफवा पसरवण्याचं काम सुरू। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। नेतन्याहूंना इस्लामिक देशांना संपवायचंय। नेतन्याहू आणि ट्रम्प यांना संपूर्ण जमीन ताब्यात हवी आहे। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची इस्रायल आणि अमेरिकेवर टीका। गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांकडून ट्विट करत पुन्हा भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा। मिठी नदीत नैसर्गिक वायू सापडलाय, भाजपकडून याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची मागणी करण्यात आली। संजय राऊतांचं खोचक ट्विट। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर। अनुदानित शाळा, वसतिगृह, खानावळींना 100% गॅस पुरवठा करण्याचे सरकारचे आदेश। दररोजचा अहवाल सादर करण्याचे सरकारचे आदेश। रत्नागिरीत उदय सामंतांची हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्यासोबत सामंतांची बैठक। गॅस एजन्सीचे कर्मचारीही बैठकीला उपस्थित। आखाती देशातील युद्धाचा एलपीजी गॅस दरावरही परिणाम। इंधन तुटवड्यामुळे मिरज शहरातील 2 पंप बंद। एकाच पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर लांबच लांब रांगा। धुळ्यात एलपीजी गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। रात्रभर थांबून देखील गॅस मिळत नसल्यानं वाहनधारक संतप्त। एलपीजी गॅस वाहनात भरण्यासाठी वाहनधारक ठाण मांडून। पनवेलमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांचं नागरिकांना आवाहन। घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत, कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचंही स्पष्टीकरण। पुण्यात आजही गॅस सिलेंडरचे रस्त्यावर वितरण। घरी जाऊन सिलेंडरचं वितरण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी। रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तात घरगुती सिलेंडरचं वितरण। गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पेण येथील भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा। धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅसचं वितरण विस्कळीत। गॅस एजन्सी बाहेर सकाळपासून लांबच लांब रांगा। गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप। जालन्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी। जालना जिल्ह्यात 59 घरगुती सिलेंडर जप्त। जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, तर जास्त दरानं सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचंही आवाहन। नंदुरबारमध्ये इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा। गॅसची टंचाई होणार नाही यासाठी नियोजनही करण्यात आलंय। प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची माहिती। नागपूरच्या ग्रामीण भागातही एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी। नरखेड तालुक्यात मोवाड येथील गॅस एजन्सी बाहेर ग्राहक जमले। सुमारे 500 नागरिकांची सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी रांग। देशातील पहिल्या सहकारी कारखान्याच्या माध्यमातून उभारलेल्या सीएनजी प्लांटमधून गॅसचं उत्पादन सुरू। कोपरगावातील शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्यातून दररोज 12 टन सीएनजी उत्पादन। युद्धामुळे जालन्यातील स्टील उद्योगावरही परिणाम। बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळीचे भाव 62,000 प्रति टन। स्टील उद्योगाला लागणारा 10% कच्च्या मालाची आयात बंद। स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅससाठीही 2 दिवसापुरता साठा शिल्लक। पिंपरी चिंचवडमध्ये व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं पोळी भाजी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर। या पोळी भाजी केंद्रांवर दररोज 3 ते 4 हजार चपात्या आणि सुमारे 500 जणांचं जेवण पुरवलं जातं। हे पोळी भाजी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे। मुंबई सीएसएमटी स्थानकाबाहेरील खाऊ गल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण करण्याची वेळ आली आहे। सरकार मूर्ख बनवतंय, आमच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही, दुकानदारांनी व्यक्त केली खंत। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अहिल्यानगरमधील अनेक मोठे व्यावसायिक हतबल। काही व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये विटांची चूल तयार केली आहे। ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोळी भाजी केंद्राला टाळं। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे स्वयंपाकघराचे शटर डाऊन।
छोट्या लहान चालकांचं नुकसान, जेवणासाठी नागरिकांवर खानावळ शोधण्याची वेळ। रायगड जिल्ह्यामध्ये गॅसचा पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। घरगुती गॅस व्यावसायिक वापर आढळल्यास कठोर कारवाई करणार। मुंबईच्या गिरगावातील हॉटेल व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका, अनेक हॉटेल्समध्ये कोळशाची शेगडी वापरण्यास सुरुवात। नाशिकमधील गॅस तुटवड्याचा खाद्य व्यवसायावर परिणाम, डोसा तयार करण्यासाठी गॅसचा सर्वाधिक वापर, विक्रेत्यांकडून मेन्यू कार्डवरील डोसा काढून टाकण्याचा विचार। नागपूरच्या मंगल कार्यालयात व्यावसायिक गॅस सिलेंडरचं विघ्न, केटरिंग व्यवसायाकडून पुढील सर्व ऑर्डर्स रद्द, काही केटरिंग व्यवसायावर चुलीवर जेवण बनवून मंगल कार्यालयात घेऊन जाण्याची वेळ। अमरावतीत गॅस टंचाईमुळे एकविरा देवी संस्थानच्या महाप्रसादात कपात, भाविकांना आता वरण भाजी भात ऐवजी फक्त खिचडी आणि पिठल्याचा प्रसाद मिळणार। संस्थानकडे केवळ 4 दिवस पुरेल इतका सिलेंडरचा साठा शिल्लक असल्याची माहिती। इंधन टंचाईच्या काळात देखील संत गजानन महाराज संस्थान स्वयंपूर्ण, गॅस विनाच तयार करण्यात येतो। दररोज 50,000 भाविकांचा महाप्रसाद, सौर ऊर्जेचा वापर करून बनवला जातोय महाप्रसाद। संत गजानन महाराज संस्थानचं व्यवस्थापन पुन्हा चर्चेत। शिर्डीच्या साईबाबा संस्थानालाही गॅस टंचाईच्या झळा, साई भक्तांना आजपासून एकच लाडू प्रसाद पाकिट मिळणार। एका भक्ताला एकच लाडू पॅकेट देण्याचा साई संस्थानचा निर्णय। युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप, व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। 1,500 ते 2,000 रुपयांचा 800 ते 1,000 रुपयांवर दर पोहोचलाय। गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर आहे। भोरमधील साखर गाठी बनवणाऱ्यांची लगबग सुरू आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं लाकडाच्या आणि डिझेल भट्टीवर काम करण्याची वेळ आली आहे। राज्यातील गॅस तुटवड्यामुळे पंढरपुरातील भाजी मार्केटही ओस पडल्याचं चित्र, ग्राहक नसल्यानं भाजी मंडई शुकशुकाट, केवळ 10% विक्री झाल्यानं उर्वरित भाजीपाला जनावरांना टाकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे। निर्यात अडचणीत येत असल्यामुळे पुण्याच्या चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या 50,000 पिशव्यांची आवक, पण निर्यात बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। युद्धामुळे बाहेर देशात होणारी कांद्याची निर्यात ठप्प। नंदुरबारमध्ये शेतमालाच्या दरात मोठी घसरण, नंदुरबारमधील शेतकरी संकटात, केळी पपईला भाव नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। बाजार समित्यांमध्ये गहू हरभऱ्याचे दर घसरले, युद्धामुळे शेतकऱ्यांचंही गणित बिघडलंय। राज्यभरात गॅसचा तुटवडा असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिनव उपक्रम, संभाजीनगरमधील 165 शाळांमध्ये सोलार यंत्रणेमुळे जेवणाची व्यवस्था सुरळीत। तब्बल 40,000 विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जेवर खिचडी बनवण्यात आली आहे। पुण्यात गॅस मिळत नसल्यानं हॉटेल व्यवसायावर परिणाम, भाज्यांची मागणी घटल्यानं पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट। गॅस सिलेंडरचा पुरवठा नसल्यानं गिरगावातील मराठी खानावळ बंद करण्याची वेळ, दररोज ग्राहकांची रेलचेल असणाऱ्या खानावळीत आज शांतता। मनोरंजन क्षेत्रातही अमेरिका इराण युद्धाचा परिणाम, चित्रपटाच्या सेटवर चपातीऐवजी पाव देण्यास सुरुवात, जेवणाचा मेन्यू आणखी कमी करण्याची शक्यता, इंधनाच्या कमतरतेमुळे अन्नपदार्थ कमी करण्याचा निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसवर परिणाम, गॅस टंचाईमुळे परिणाम होत असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप। आज पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन, SFI निदर्शनं करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचा औषध उद्योगावरही परिणाम, गॅस अभावी काचेचे अँप्युल्स आणि वायल्स तयार करणाऱ्या उद्योगांचं काम थांबलं, यामुळे इंजेक्शन आणि औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। भंडारा सिलेंडर हातात घेत काँग्रेसचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचाही तुटवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी। मुंबईच्या वरळीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, वरळी नाका येथील सुरजी वल्लभदास चाळ परिसरात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई। नागपुरात अन्न पुरवठा विभागाचा भरारी पथकाची गॅस गोडाऊनवर पाहणी, काळा बाजार रोखण्यासाठी तपासणी मोहीम। हुडकेश्वर परिसरात गॅस गोडाऊनमध्ये तपासणी मोहीम।
ठाण्यामध्ये गॅस पुरवठा साखळीवर विशेष समितीची करडी नजर। समितीमध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसंच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी असणार। ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष। वर्ध्यातील हिंगणघाट येथे नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई। हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त। अन्न पुरवठा विभागाची मोठी कारवाई। भंडारा सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्या 2 ठिकाणी धाडी। 37 सिलेंडरचा साठा जप्त। जिल्हा पुरवठा विभागाची मोठी कारवाई। एससीसी केंद्रावर धाड टाकून 37 सिलेंडरचा साठा जप्त। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने पोलीस कॅन्टीनमधून सुरू असलेली डिझेल भट्टी। 4 दिवसांपासून 90 रुपये लिटरचं डिझेल खरेदी करून डिझेल भट्टी सुरू। नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर नसला तरी विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार। कॅन्टीन चालकाकडून अन्न आणि पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने बदलापुरात एका हॉटेल व्यावसायिक महिलेने चुलीवर अन्न पदार्थ शिजवलेत। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांवर आणि कामगारांवर उपासमारीची वेळ येईल। हॉटेल व्यावसायिक महिलेने ही प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी आगाऊ बुकिंग करू नये। अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन। ग्राहकांना गॅस सिलेंडरची घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा लाभवणार। पुण्यात घरी जाऊन सिलेंडरचं वाटप करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। मात्र आजही गॅस सिलेंडरचं रस्त्यावरच वाटप सुरू। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी।